तर नमस्कार इंटरनेट. आजचा आपला व्हिडिओ आहे फंगल इन्फेक्शन बद्दल. माझं नाव आहे फार्मा बॉय आणि मी एक फार्मासिस्ट आहे. जवळपासच्या एक हॉस्पिटलमध्ये मी ॲज अ फार्मासिस्ट म्हणून काम करतो. तर भरपूर वेळा मी पाहितलंय की हिवाळ्यामध्ये आणि मोस्टली म्हणजे नॉर्मली सगळ्या सीझन मध्ये होतं, पण काही पर्टिक्युलर सीझन मध्ये उन्हाळ्यात झालं किंवा आपण पावसाळ्यात झालं, लोकांना फंगल इन्फेक्शन खूप होतं. आता फंगल इन्फेक्शन कुठं कुठं होतं? जिथे ओलावा जास्त राहतो. फॉर एक्झाम्पल पायाच्या बोटामध्ये जे आपण चिखल्या म्हणतो मराठी भाषेत, तो देखील एक फंगल इन्फेक्शनचा पार्ट आहे. तर प्रायव्हेट एरियाच्या आसपास जे लोकांना फंगल इन्फेक्शन होतं, खाज येते अंगावर, त्यानंतर तिथे एकदम काळसरपणा जाणवतो. तर भरपूर जागेवर अनेक अनेक म्हणजे भरपूर वेगवेगळ्या बॉडी पार्ट्सवर लोकांना जे आहे ते हे इन्फेक्शन होतं आणि लोक दवाखान्यात दाखवायला जातात. तर तुम्हाला याबद्दल एक छोटीशी गोष्ट सांगतो की जर तुम्ही अशा प्रकारे जर दवाखान्यात फंगल इन्फेक्शनसाठी दाखवायला गेले, तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, सुरुवातीला कधीच जे आहे ते पटकन गोळ्या द्या म्हणून नादी लागायचं नाही. सुरुवातीला तुम्ही जे आहे ते टॉपिकल क्रीम वापरायची. म्हणजे जर आता डॉक्टर म्हटलाय की बाबा ही क्रीम वापर, तर त्याला असं म्हणू नका की गोळ्या द्या. गोळ्याने पटकन फरक पडतो, कारण ते गोळ्या पोटातून जातात. काही काही लोकांचा हा देखील अप्रोच असतो की बाबा क्रीम वगैरे लावण्यापेक्षा आपण जे आहे ते गोळ्या घेऊ, गोळ्याने पटकन फरक पडेल. गोळा कसं पोटातून घेतो, पटकन फरक पडतो. तर असं देखील काही काहींचं म्हणणं असतं. तर काही काहींचं असं पण म्हणणं असतं क्रीम लावून पहा, क्रीमने फरक पडेल. तर नक्कीच दोन्ही ट्रीटमेंट तुम्ही घेऊ शकता, त्याबद्दल वाद नाही. पण प्रायमरी ट्रीटमेंट जे आपण म्हणतो त्यामध्ये काय करायचं, प्रॉपर क्लिनिंग ठेवायची. बॉडी पार्ट जे आहे ते एकदम अंघोळीनंतर प्रॉपरली सुके म्हणजे एकदम पूर्ण बॉडी जी आहे ती एकदम ड्राय करून घ्यायची, सुकी करून घ्यायची. ओलावा कुठेही राहता कामा नये, कारण ओलाव्याने जे आहे त्या प्रकारचं फंगल इन्फेक्शन होतं. अजून एक फंगल इन्फेक्शन बद्दल गोष्ट लक्षात ठेवायची, शेअरिंगचे टॉवेल वगैरे वापरायचे नाहीत, कपडे वापरायचे नाहीत. अशा प्रकारच्या वापरण्याने फंगल इन्फेक्शन आपल्याला झालं असेल तर घरच्यांना देखील होऊ शकतं. या गोष्टीचं देखील आपल्याला भान असावं. त्यामुळे या बेसिक गोष्टी आहेत जे ते क्लिनिनेस ठेवायची, आपल्या कपडे शेअर नाही करायचे, या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या. त्यानंतरही जर इन्फेक्शन झालं तर त्या केसमध्ये काय करायचंय, नॉर्मल आपली आता भरपूर साऱ्या गोळ्या देखील असतात. फ्लुका 150 झालं, त्यानंतर क्लॉट्रिमाझोल क्रीम झाली आणि मायकोनाझोल क्रीम झाली, डस्टिंग पावडर देखील मिळते. त्यामुळे काय करायचं सुरुवातीला की हे क्रीम झालं, डस्टिंग पावडर झालं, या यूज करून पाहायचं. डायरेक्टली औषधं घ्यायची नाहीत किंवा गोळ्या घ्यायच्या नाहीत. आधी जर म्हणजे डिफरंट डिफरंट टाईपच्या क्रीम तुम्ही ट्राय करा. मग त्या स्टेरॉइडल, नॉन स्टेरॉइडल असू शकतील. स्टेरॉइडल क्रीमच्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे, एकदम स्मॉल अमाऊंट, कमीत कमी एकदम ती क्रीम लावायची आणि मोस्टली जे नाक, डोळे, स्किन, जे तोंड वगैरे आहे, अशा सेन्सिटिव्ह बॉडी पार्ट्सवर ते आहे त्या स्टेरॉइड क्रीम वापरायच्या नाही. आणि अजून एक गोष्ट की मी तुम्हाला सांगितलं की गोळ्या घेण्याच्या भानगडीत जास्त पडायचं नाही. त्याऐवजी काय करायचं, सिंपल आपली जी समजा फंगस झालं तर बॉडी प्रॉपर क्लीन करायची. आता भरपूर आम्ही इथे हॉस्पिटलमध्ये देखील भरपूर लोकांना जे आहे ते अशी फंगलच्या क्रीम वगैरे ज्या भरपूर असतात. आय थिंक सो की भरपूर सारा स्टॉक या खासच्या फंगल क्रीमसाठीच असतो, की एक पर्टिक्युलर सीझन आला रे आला की एकदम अचानक पेशंट येतात आणि त्याच क्रीम त्यांच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेल्या असतात. त्यामुळं मोस्टली हे पावसाळ्यात होतं, उन्हाळ्यात होतं, कारण उन्हाळ्यात घाम येतो, अंगावर जे आहे ते ओलं राहतं, त्यामुळे फंगल इन्फेक्शन होतं. पावसाळ्यात देखील बॉडी पार्ट्समध्ये ओलावा राहतो आणि त्याने देखील इन्फेक्शन होतं. तर आणि हे फंगल इन्फेक्शन झालं की ती क्रीम कंटिन्यू ठेवायची जोपर्यंत ते पूर्णपणे क्लिअर होत नाही. कारण जर मधीच हे थांबवलं तर पुन्हा इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे ट्रीटमेंट पूर्ण घ्यायची. जोपर्यंत आपल्याला वाटत नाही इन्फेक्शन क्लिअर झाले, तोपर्यंत ही ट्रीटमेंट थांबवायची नाहीये. आणि बस एवढंच. आणि जास्तीत जास्त टॉपिकल क्रीम लावल्यावर भर द्या, गोळ्या जास्त खाऊ नका. एवढंच सांगणं आहे या व्हिडिओ मार्फत. तर भेटूया अशाच नवीन माहितीच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.